सराव संच 6.5. प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. बहुभुज दिलेले आहे, वारंवारता बहुभुज दिलेले आहे आणि त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या बहुभुजाचे वारंवारता बहुभुजाचे निरीक्षण करून आपल्याला लिहायची आहेत. बघा, वारंवारता बहुभुज दिलेला असेल त्यावरून काही प्रश्न विचारले जातील. असाही प्रश्न परीक्षेमध्ये येईल. वारंवार बहुभुजाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा वारंवारता बहुभुज काढा असाही प्रश्न असेल. बघूया, पहिला प्रश्न, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत? बघूया. बघा, 60 ते 70 या वर्गात जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला दिसतात. बघू आपण 60 ते 70. बघा, 60 ते 70 हा जो वर्ग आहे, 60 ते 70. बघा, 60 ते 70चा जो वर्ग आहे, 60 किंवा जास्त विद्यार्थी इथेच आहेत. 60 ते 70चा वर्ग. उत्तर काय? 60 ते 70. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा. वर्ग कोणते आहेत? शून्य वारंवारता असणारे वर्ग कुठले बोलले आहेत? एक तर 20 ते 30 आहे. बघा, शून्य वारंवारता. तर 20 ते 30 आहे आणि दुसरा 90 ते 100 आहे. बघा, यांना शून्य वारंवारता आहे. आपलं उत्तर आहे 20 ते 30, 90 ते 100. पुढचा प्रश्न आहे की 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? 50 विद्यार्थी संख्येचा वर्गमध्ये 55 असणार आहे. वर्गामध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची आणि वरची मर्यादा सांगितलेली आहे. 85 असणाऱ्या, अगदी सोपा प्रश्न आहे. खालची आणि वरची मर्यादा काय असणार आहे? तर एकतर 80 खालची आणि वरची 90. 80 ते 90 या वर्गातील विद्यार्थी आहेत. बघा, 80 ते 90 याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? बघा, 80 ते 90 या दरम्यान किती विद्यार्थी आहेत? बघा, 15 आहेत. तर 15 विद्यार्थी. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे की सामग्री दिलेली आहे आणि त्यावरून वारंवारता बहुभुज आपल्याला काढायचा आहे. बघा, काढण्याचा प्रयत्न. वारंवारता बहुभुज सामग्री दिलेली आहे, त्याच्यावर वारंवारता बहुभुज काढायचा. एक्स अक्षावर वीज बिल घेऊया. आणि वाय अक्षावर कुटुंबाची संख्या घेऊया. वाय अक्षावर आपण कुटुंबाची संख्या लिहिली आहे. एक्स अक्षावर प्रमाण लिहूया. एक्स अक्षावर 2 सेंटीमीटर बरोबर 100, 200 आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 50 कुटुंब 200 रुपये. भांडकी करणार आहोत आपण. पॉईंट्स देणार आहोत.
50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450, 500, 200, 250, 300, 500. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर, एक्स अक्षावर 2 सेंटीमीटरवरून 200 रुपये. पहिला पॉईंट आहे आपला 100 आणि 240. आणि 240 बघूया. 100 आहे 240 घेऊया. 100, 300, 500, 100 आणि 240. त्याच्यानंतर 300 आणि 300. पुढचा पॉईंट आहे 300. नेक्स्ट पॉईंट आहे 500 आणि 450. त्याच्यानंतर 700 आणि 350. त्याच्या पुढे 900 आणि 160. नेक्स्ट पॉईंट शेवटचा 1100 आणि 0. बघा पॉईंट आपण जोडणार आहोत. आपल्या पॉईंट्स जोडलेले आपण 100 आणि 240, 300 आणि 300, 500 आणि 450. त्याच्यानंतर 700 आणि 350, 900 आणि 160, 1100 आणि 0. मला वारंवारता बहुभुज काढलेल्या दिलेल्या माहितीच्या आधारे अगदी सोपं आहे. परीक्षेला म्हणजे 4 मार्क्ससाठी येणार प्रश्न. वारंवारता बहुभुज दिलेला असेल त्याच्यानंतर प्रश्नाची उत्तरे लिहा ती पण अगदी सोपं आहे. वारंवारता बहुभुज काढणे सुद्धा अगदी सोपं आहे. आयतालेखाप्रमाणे वारंवारता बहुभुज सराव संच आपण 4 मध्ये बघितलं आयतालेख कसा काढतात. त्याच पद्धतीने वारंवारता बहुभुज सोपा आहे, एकदम सोपे प्रश्न.